याला विलंब लावायला म्हणून ही अनुसूचित 31 जातीचा ते जात समूह आहे, वंचित जात समूह. ह्या वंचित जात समूहाच्या वतीने येणाऱ्या 20 ऑगस्टला मोर्चा आहे. 20 ऑगस्टला मोर्चा आहे. बदर समितीमध्ये एकही मागासवर्गीय म्हणजे सदस्य नाही, मग बदर समिती कशी म्हणजे न्याय देऊ शकेल? आणि बदर समिती ही शास्त्रज्ञ सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्ती महाराष्ट्र सरकार तुमचं, केंद्र सरकार तुमचं, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सरन्यायाधीशांनी जो आदेश काढला की आरक्षण देता येतं आणि महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घेतली. जर अशी परिस्थिती असताना 2024 पासून ते 2026 पर्यंत संबंधित राज्य सरकारनं आरक्षण का दिलं नाही? मात्र समाजाच्या पोटाला हे सरकार गुळ लावते का? नेमकं काय नाही असं म्हणता येणार नाही. हा मोर्चा जो आहे तो मातंग समाजाचा आहे. हा मोर्चा भाजप सरकारचा नाही, भाजप सरकारच्या विरोधात हा मोर्चा आहे. आणि सरकार आमचं कसं असू शकतं? आमचं सरकार थोडी आहे. हा सरकार आमचं नाही. भाजपची दिशा जाती आहे. उत्तर मी देतो. आम्ही इथे भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचे पदाधिकारी म्हणून नाही, आम्ही मातंग समाजाचे घटक म्हणून आहेत. पक्षीय लेवलवर नेण्याचा हा केविलवाडा प्रयत्न आहे. आणि न्यायाधीश बदल जे आहेत ते उच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती आहेत आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारनं बदल कमिटी स्थापन केली. त्याला अभ्यास करायला वेळ लागला आणि अभ्यास करायला जो वेळ लागला तो वेळ त्यांनी घेतला. आणि त्याच्यातले जे आहेत अभियांत्रिकीमध्ये मातंग समाजाचे किती विद्यार्थी आहेत किंवा मेडिकलला किती विद्यार्थी आहेत, राजकीय सामाजिक शैक्षणिक या सगळ्या गोष्टीचा 59 घटकांचा अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र शासनाला तो अहवाल दिलेला आहे. आता शासनाच्या काही अडचणी असतील, आपला जो समाज बांधव आहे तो समाज बांधव उपवर्गीकरण करू नका म्हणून झगडत आहे, आपण उपवर्गीकरण करा म्हणून झगडत आहे. त्या दोन्ही समाज घटकाला न्याय देण्याचं काम हे शासनाला करायचं असतं. शासन हे एका कुणाच बाजूचं नसतं आणि त्यामुळं या गोष्टीला लवकरात लवकर न्याय भेटावा म्हणून आम्ही या मोर्चामध्ये मातंग समाज म्हणून उपस्थित आहेत. हा शासनाच्या बाजूचा विषय नाही. मग केंद्र सरकारच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असतो तो निकाल एकदा दिला की कुणी मोर्चे काढो, अगर कुणी काही असो तो निकाल बदलत नाही. मग 2 वर्ष हे निकाल असून सुद्धा मातंग समाजाला आरक्षण का मिळत नाही याच्यावर सांगा ना तुम्ही. शासनानं हिरिंग घेतलं ना समाजाच्या, हिरिंग घेतल्या, हिरिंग घेतल्यामुळे नाही पण घेतलेला आहे, निर्णय होणार आहे. सगळ्या समाजाच्या हिरिंग ऐकून घेतलं नाही. तुम्हाला वाटत नाही का किंवा देवेंद्र फडणवीस असेल किंवा केंद्र सरकार असेल मातंग समाजाचा तुम्ही मोर्चा म्हणता आणि म्हणताना 59 जातीचा विषय घेता, नेमकं मातंग समाजाची मागणी आहे का 59 जाती वंचित असणाऱ्या सगळ्यांसाठी हा मोर्चा आहे? आणि वंचित जातीला ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्याला महाराष्ट्र सरकार आरक्षण देता येते असं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचं म्हणणं आहे. तरी सुद्धा उशीर लागतो आणि तरी सुद्धा हजारो मोर्चे काढायची वेळ तुमच्यावर येते. जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकार तुम्हाला आरक्षण देत नाही का असा प्रश्न आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी 2 वर्षापूर्वी निकाल दिला होता. पण सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 ला असा निकाल पारित केला. तो एक निकाल वैयक्तिक एका राज्यापुरता मर्यादित नव्हता, महाराष्ट्र राज्यापुरता. इतर सर्व राज्यांना एकसारखाच निकाल पारित केला आणि त्यांनी ती जबाबदारी तिथल्या राज्य सरकारवरती दिली की तुम्ही तिथल्या अनुसूचित जातीचं आणि जमातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्या धर्तीवरती इथल्या राज्य सरकारने 1 सदस्यीय बदल अशी समिती नेमली. त्या समितीने या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वे केला आणि तो अहवाल शासनाकडे दिलेला आहे. एखादी गोष्ट समजा सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितली आहे राज्य सरकारला करायची आहे आणि राज्य सरकार करत नाही म्हणून आम्ही राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतोय, बरोबर ना? अशी नाही की सुप्रीम कोर्टाने काल सांगितलंय किंवा 4 दिवसापूर्वी सांगितलंय लागलीच त्यांना आपण आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. तुमचा शब्द खरा आहे की 2 वर्षाचा काळ लागला नाही पाहिजे आणि 2 वर्षाचा काळ सरकार लावते म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करतो. इतर राज्यामध्ये ही ऑर्डर
लागू केली, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू केला. महाराष्ट्र सरकारमध्ये लागू नाही, याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांना हे आरक्षण देण्याचं विलंब लावते. त्यावर तुम्ही महाराष्ट्र सरकारला काय म्हणा? विलंब लावते म्हणूनच आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा करतोय. दुसरे उद्या तुम्ही त्या मोर्चाला मार्गदर्शक म्हणून सांगितले, ते सत्ताधारीच आहे उद्या तुम्हाला मार्गदर्शन, तुमची दिशाभूल करत नाही असं वाटत नाही तुम्हाला? कोण सत्ताधारी? असं नाही की साहेब, नाही. सत्ताधारी असले म्हणून काय समाजाला प्रश्न सत्ताधारी कोण आहे? तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येणारे कोण आमदार सत्ताधारी? आमदार अमित गोरखे मातंग समाजाचा घटक म्हणून येतात, सत्ताधारी म्हणून नाही. सत्ताधारी जर असेल तर महाराष्ट्र शासनाच्या विरोधातला हा मोर्चा आदेश नसते ना आहे. मग. आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधातल्या मोर्चाला अमित गोरखे जे ते सत्ताधारी म्हणून येऊ शकत नाही, ते समाजाचा घटक म्हणून येतात. लोंढे साहेब, हा. 15 ऑगस्ट रोजी आपल्या मातंग समाजाच्या बांधवाने उपवर्गीकरणाला समर्थनार्थ आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आहे आणि जर असं एखादं आत्मदहन करून एखादा जीव जात असेल तर अशा समाज बांधवांना आपण काय आवाहन करणार? समाजाची भावना जी आहे ती अतिशय तीव्र आहे. आरक्षण भेटावं, उपवर्गीकरण व्हावं यासाठी त्या व्यक्तीनं आक्रमकपणे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या आतताईपणाला जरी ते चुकीचं असेल तरी ते त्याची स्वतःची वैयक्तिक भावना आहे आणि आता जो आहे तो व्यवस्थित आहे आणि मातंग समाज जे आहे त्या मुलाच्या पाठीमागे आहे. आत्मदहन करणारे अभिजित देवडे यांच्या बाईटमध्ये ते स्वतः म्हणतात की मला म्हणायचंय आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून त्याने पालकमंत्र्यांच्या पुढंच डिझेल ओतून घेतलं, पेट्रोल ओतून घेतलं. आम्ही तिथंच होतो आणि मुलाखतीमध्ये ते म्हणत आहे की हे महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक माझ्या मातंग समाजाला आरक्षण देत नाही म्हणून मी आत्मदहन करायचा प्रयत्न केला. म्हणजे महाराष्ट्र सरकारवर त्याचा आरोप आहे. तुम्ही कसा करून करणार त्या? सुप्रीम कोर्टाचा आदेश यायच्या अगोदर ज्यावेळेस आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ चालू झाली त्यावेळेस बीडचे आमचे संजय भाऊ ताकतोडे बिंदुसरा धरणामध्ये त्यांनी आत्मदहन केलं. त्याच्यानं अविनाश खंडागळे भोश्याची धाराशिव जिल्ह्यातले त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. खऱ्या अर्थानं या सगळ्या आत्महत्या झाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने आदेश पारित केलेले आहे आणि आदेश पारित केलेले असताना देखील सरकार 2 वर्षाचा काळ लावतोय आणि हा काळ होत असताना मातंग समाजाच्या पण मुलाच्या भावना तीव्र होत आहेत, ते जीवावर बेतण्यासारखं होत आहे. परंतु आम्ही मातंग समाजाच्या तरुण युवकांना सांगतो की दादानो, आत्मदहन करून किंवा आत्महत्या करून आपला प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीये. आपल्याला या सरकारशी भांडायचं आहे, सरकारशी झगडायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विषय आहे तो आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचा. आरक्षणाची रूपरेषा कशी आहे, तुम्ही गाड्या कुठं लावणार आहे, नियोजन कसं करणार आहे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोर्चाच्या स्टेजवरचं नियोजन काय आहे, कशा पद्धतीने ती सर्व व्यवस्था झालेली आहे. आमची सर्व व्यवस्था झालेली आहे. पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. स्वयंसेवक जवळपास 500च्या जवळपास स्वयंसेवक नेमलेले आहेत. ते टी शर्ट घालून ओळखू येण्यासाठी स्वयंसेवक वेगळे त्यांचं यंत्रणा झालेली आहे. जेवणाची सोय करण्यात आलेली आहे, पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, स्टेजची सोय करण्यात आलेली आहे. इत्यंभूत महिलांसाठी वेगळी सोय आहे, पुरुषांसाठी वेगळी आहे. सर्व मोर्चाचे नियोजन झालेलं आहे. सर्व बंदोबस्त त्या ठिकाणी करून उद्याच्या मोर्चाचा आणि सर्व समाज, सर्व संघटनेचे, सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही त्या मोर्चासाठी सज्ज आहेत. शांततेचं आव्हान आणि पोलीसच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आणि मोर्चामध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की व्यवस्थितरित्या या मोर्चाला यायचं आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या चौकामध्ये थांबून अण्णाभाऊंना वंदन करायचं आहे. तिथून त्या मोर्चाला शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवातीला महिला असणार आहेत, त्यानंतर पुरुष मंडळी असणार आहे आणि सर्व महापुरुषांच्या घोषणा देत, आरक्षणाबाबतच्या सर्व घोषणा देत आम्ही त्या ठिकाणून निघणार आहोत आणि सर्वांनी शांततेने यायचं आहे. कोणाच्याही भावना दुखणार नाहीत, कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखणार नाहीत, त्याच्या आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. या आमचा उद्देश फक्त एकच आहे की अ व क वर्गीकरण झालं पाहिजे, सरकारपर्यंत आमचा हा विषय पोचला पाहिजे आणि हा मोर्चा अगदी शांततेमध्ये होणार आहे. मग एवन स्वच्छता सुद्धाची दक्षता सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे. या मोर्चाला साधारण किती येतील? 50,000पेक्षा जास्त लोक आम्ही येतील. जिथे जाऊन आम्ही सर्वे केला संपूर्ण 50,000. प्रत्येक एक प्रत्येकाला सांगितले आणि प्रत्येक जण या मोर्चाला येणार. 50 + 11 100% होतो.